पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू प्रकरण। विषारी दारू प्रकरणी योगेश वानखेडेला अटक। राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। पिंपरी चिंचवड विषारी दारूमुळे मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। फडणवीसांकडून कठोर कारवाईचे आदेश। पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांकडून आदेश। प्राजक्त तनपुरे सुप्रिया सुळेंच्या भेटीला। तनपुरेंचा उद्या भाजपत होणार प्रवेश। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। तनपुरेंना दिली जाणार अहिल्यानगर परिषदेची जागा। राष्ट्रवादी पक्षात धुसफूस। पक्षातले वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती। पार्थ पवारांनी काही मंत्र्यांना मागितला होता 6 महिन्याचा टेंडर आणि निधीचा हिशेब। पार्थ पवारांच्या सूचनेने अनेक नेते नाराज। महायुतीतल्या 14 जागांचा तिढा सुटला। अजूनही 3 जागांचा पेच कायम। पुणे, रायगड आणि संभाजीनगरच्या जागेचा पेच। रोहित पवार पुण्यातील सीआयडी कार्यालयात दाखल। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात चौकशीची घेणार माहिती। तपास कुठवर आला याचा घेणार आढावा। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज घेणार जरांगेंची भेट। अंतरवाली सराटीत आज पुन्हा होणार चर्चा। तोडगा न निघाल्यास उद्यापासून जरांगेंचं आमरण उपोषण। नीट पेपरफुटी प्रकरणाचा आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। फायमा आणि यूडीएफ यांनी दाखल केलेल्या याचिकांवरती सुनावणी। एनटीए बरखास्त करायची याचिकांमध्ये मागणी। नसरापूर प्रकरणावर आजपासून नियमित सुनावणी। आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चितीसाठी 82 साक्षीदारांचे भक्कम पुरावे सादर। कोर्टाकडून आजपासून इन कॅमेरा सुनावणी। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा मंजूर। कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी स्वीकारला राजीनामा। कर्नाटकातील मंत्रिमंडळ अखेर बरखास्त। देशावर दुष्काळाचं सावट गहिरं। यंदा सरासरीच्या 90% पावसाचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज। महाराष्ट्रातही यंदा कमी पावसाची शक्यता। यंदा उष्णतेची लाट जास्त राहण्याची शक्यता। बेतवा नदीवर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला। ढिगाऱ्याखाली दबून 6 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू। उत्तर प्रदेशातल्या हामीरपूर मधली घटना। आरबीआय बाजारात आणणार नव्या प्लास्टिक नोटा। कागदी नोटांच्या छपाईचा मोठा खर्च वाचणार। प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्यावर सविस्तर चर्चा। अब्जाधीश जेफ बेझॉस यांच्या ब्लू ओरिजिन अवकाश कंपनीला धक्का। अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे रॉकेटचा भीषण स्फोट। हॉट फायर चाचणी दरम्यान घडली तांत्रिक त्रुटी। आज आयपीएलमध्ये रंगणार राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना। जिंकणारा संघ फायनलमध्ये भिडणार। आरसीबी सोबत वैभव सूर्यवंशीच्या खेळीकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष। प्रख्यात कवी गझलकार बशीर बद्र यांचं निधन। वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। साध्या भाषेत गझल रुजवणारा कवी हरपला।